नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आमचे काकाजी श्री भगवंतरावजी बनसिंगे, मुक्काम कोच्ची, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर। आज आपण यांच्या केळीच्या बागेला भेट दिलेली आहे। माझ्यासोबत आहेत श्री मारुती भाऊ, हे हिंगोलीवरून आलेले आहेत। विशेषतः या फळबाग बघायला कडमनुरीला राहतात आणि त्यांचे पण आपण विचार आपण इथे घेऊ। तर सर्वात आधी आपण आपले काकाजी श्री भगवंतरावजी बनसिंगे यांना आपण इथे काय काय वापरलं आणि केव्हाची लागवड आहे याची आपण माहिती घेऊया। तर आपली केळीची लागवड केव्हाची आहे? 2 एप्रिल 24। 2 एप्रिल 24। अच्छा। आणि आता आपण इथे जे नियोजन करत आहोत ते सेंद्रिय रासायनिक कसं आहे? 50-50 दोन्ही पण 50-50 कंपनी बेस पण आहे आणि आपलं जैविक निविष्ठा पण आहे। अच्छा, जैविक निविष्ठा सुद्धा हो। आणि मला सांगा इथे सेंद्रिय मध्ये आपण कोणत्या कोणत्या निविष्ठा वापरता? वेस्ट डिकम्पोजर, एस्कल्चर। हो, आता नवीन आलेला मायक्रोराजा सोडाचा आहे। अच्छा, डॉक्टर किशन चंद्र यांच्या नवीन आलेला मायक्रोराजा आहे, कवच आहे, कवच पण वापरायचा आहे। अच्छा, आता बनवला चालू आहे। तर आतापर्यंत इथे मायक्रोराजा, डिकम्पोजर आणि एस्कल्चरचा सुद्धा वापर झालेला। हो, वरून मेटारायझियम आणि ट्रायकोडर्मा पण वापरला आहे। अच्छा, ट्रायकोडर्मा, मेटारायझियमच्या सुद्धा बाहेरच्या निविष्ठा सुद्धा वापरतात। रासायनिक मध्ये आपण इथे काय काय वापरता? रासायनिक मध्ये सल्फ्युरिक ऍसिड आहे, युरिया आहे, पोटॅश, मॅग्नेशियम, अमोनियम। सल्फ्युरिक ऍसिड जे आहे ते तुम्ही एमओपी सोबत ते बॉन्डिंग तोडून वापरत आहे ना? बॉन्डिंग तोडून, म्हणजे नुसतं सल्फ्युरिक नाही सोडत? नाही, नुसतं सल्फ्युरिक नाही, बॉन्डिंग तोडून भट्टी खत लावून आपण भट्टी खत दिला याला। अच्छा, भट्टी खत सुद्धा आपण म्हणजे रासायनिक भट्टी खत बनवून प्रक्रिया करून देतो डीएपी सोबत। तर आपलं जे आतापर्यंतच्या तुम्ही ज्या निविष्ठा वापरत आहे याच्यात तुम्हाला समाधान आहे? हो, समाधान आहे। आणि खर्च तुमच्या आता जे आपण निवड रासायनिक करतात त्या तुलनेत तुम्ही ज्या पद्धतीने करत आहे त्याच्यामध्ये खर्चात बचत होत आहे की तुम्हाला की खर्च वाढ होत आहे की रेग्युलर जसा लागतो तेवढाच खर्च? नाही, खर्चात बचत आहे। तरी किती टक्के बचत आपल्याला वाटते याच्यात? मला बचत 50% आहेच। 50% बचत आहे, कारण का निविष्ठा आपण ज्या बनवतो जैविक त्याच्यामध्ये खूप बचत आहे। फक्त गुळाचा खर्च आणि आपला इतर खर्च लागतो थोडाफार, म्हणजे लेबर खर्च लागते त्याच्यात, इतर निविष्ठा जमा करायला। हा, बस तेवढाच खर्च लागतो। आणि आता आपण जे किती आपली एकूण झाडांची लागवड आहे? 6000 झाडांची लागवड आहे। 6000 पहिलंच वर्ष आहे, कधीच नाही लावलं। 7x5 वर कोणा इथं नागपूर जिल्ह्यात तर मी लावला। 7x5 वरती लागवड आहे। माझा मित्र अंतर हे ड्रीप टू ड्रूप 5 फूट आहे आणि झाड टू झाड 7 फूट आहे आणि परत झिगझॅग पद्धतीने बघून घ्या तुम्ही। बघा, जवळ या तुम्ही, हे बघा इथे झाड आहे, इथे झाड आहे आणि या 2 झाडांच्या मध्ये हे झिगझॅग पद्धतीने लागवड झाली आहे। याचं पान त्याच्यात नाही फसलं पाहिजे, शिंगा टोका आला नाही पाहिजे, या उद्देशाने तो प्लॉट बनवलेला आहे आपण। आणि हे पानं दाखवले। तर बघा, आपण आता केळीच्या ज्या प्लॉटला व्हिजिट देत आहोत तर इथे या सेंद्रिय निविष्ठा ज्या वापरल्या आहेत तर या आपण याचे परिणाम जे रिझल्ट आहे ते या पानाचे बघू। हा पानाची जाडी आणि रुंदी बघा, लांबी बघा आणि पानाचा कलर बघा। आपण जे म्हणतो की नैसर्गिक जे रासायनिकमुळे जी केळी येते त्यापेक्षा सुंदर प्रतीची केळी जी आपल्याला इथे दिसत आहे ती सेंद्रिय आणि रासायनिकचा जो मिलाप आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून खर्चात बचत करून किती चांगली येऊ शकते याचे आदर्श उदाहरण हा प्लॉट आहे। यासोबत आपण काकाजीला विचारू की हे जे इथे केलं आहे हे काय विशेष आहे, याचे थोडं आम्हाला माहिती द्या। हे आहे मल्चिंग टाईप, म्हणजे उन्हाळ्यात लागवड केल्यामुळे ढेंचा लावला होता आपण। ढेंचा लावून इथं ढेंचा आणि मक्का लावून इथंच कापून टाकला आपण। त्याच्यामुळे इथे गांडुळाची संख्या वाढते। हे बघा, गांडुळाचे आपण हे म्हणतात ते बघा, हे इथे गांडुळांची विष्ठा आपल्याला दिसत आहे। म्हणजे आपले जे शेतकऱ्याचे मित्र आहे गांडूळ, त्यांचे जे काम आहे ते बघा किती चांगल्या पद्धतीने इथे सुरू आहे। आणि याचं खत सुद्धा तयार होत आहे या पद्धतीने। याचे आता यांनी जे निंदन केलं आहे तो कचरा सुद्धा इथेच टाकून इथेच कुजवण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे आपला शेतातला कचरा हाच आपलं खत आहे, या तत्वावर यांनी इथे हे केलेलं आहे। बघा किती छान असं नियोजन आहे। आणि केळीच्या पानांची रुंदी आणि सगळीकडे आपण पाहू शकतो निरोगी। आणि इथे मला सांगा,
रासायनिक फवारणी आपल्या झालेल्या आहेत का? नाही नाही नाही, मातीचा फवारणी झाली आहे सुरुवातीला लहान असताना 3दा. हा, रासायनिक मध्ये आता फक्त हे याच्यासाठी घेतलं आहे का ते शेंबडीसाठी? शेंबडीसाठी आता पहिला फवारणी. पहिला फवारा म्हणजे रासायनिक. रासायनिकची पहिली फवारणी फक्त आता ते बी जास्त- बुडावरच आहे, वर नाही ते काय. पण खोडावर खोडावर वरती पानावर पानावर नाही. नाही. जे शेंबड्या खोडावर चढलेल्या आहेत त्या पाडण्यासाठी है ना. हो. बाकी इतर कोणताही रासायनिक नाही, रासायनिक कीटकनाशक वापर नाही होत. झालेला नाहीये. तर आमच्या सोबत आहेत आपले मारुती भाऊ. या मारुती भाऊ. आपण विशेष म्हणजे हिंगोलीवरून आलेले आहेत, आमचे मित्र आहेत आणि नक्षत्र फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक सुद्धा आहेत. तर आपण त्यांचे सुद्धा इथे मनोगत घेऊ. तुम्हाला ही बाग बघून काय वाटत आहे? खूप छान बाग आहे. कमी खर्चामध्ये 148 दिवसामध्ये खूप मोठी हाईट झालेली आहे आणि पानाची जाडी पाहता, कलर पाहता कमी खर्चामध्ये खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. तर गॅपिंग पण चांगली आली. हा. हे जे गॅप आहे उद्या वेन झाल्यानंतर फणीमध्ये जे गॅप येते तशी पानामध्ये जशी गॅप राहील तशी ते फणीमध्ये गॅप येईल. तर गॅपिंग पण आपल्या पानाची चांगली आहे. चांगली झालेली आहे, हो. बरोबर. आणि पहिलाच यांच्या आता भरपूर वर्षानंतर पहिल्यांदाच केळी लागवड लावलीच नाही, पहिल्यांदा लावली आहे. केळी म्हणजे पहिल्यांदा लागवड केली आहे त्यांनी आणि ते आयुष्यात. मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे ते पाहून आपल्याला त्यांच्या जी मेहनत आहे ते या बगीचा बाग पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की किती छान नियोजन झालेलं आहे. तर आपण यानंतर सुद्धा असेच व्हिडिओ आपण शेतकऱ्यांना देत राहू आणि शेतकऱ्यांना नवनवीन माहिती देत राहू. याकरता आपला चॅनल सबस्क्राईब आणि ते जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करून घंटा वाजवा. धन्यवाद. तर आपल्या मारुती भाऊ सोबत जे आलेले आहेत हिंगोलीवरून आपले विठ्ठल भाऊ मोरे आहेत. सोबत आपल्या सर्वांचे परिचयाचे आपले मिलिंद भाऊ सावंत आलेले आहेत. तर ते सुद्धा आज इथे उपस्थित आहेत. एक थोडक्यात माहिती आपल्याला बाग बघितल्यानंतर ते पण आपलं मनोगत सांगतील. एकदम अतिशय सुंदर प्रकारे काकाजींनी या बागेचं नियोजन केलं. एक तर पानाची साईजही व्यवस्थित आहे. विशेष करून या झाडाचा जे खालचा बुंदा आहे तो हा फार मजबूत आहे आणि तेच जर आपण कंप्लीट 100% रासायनिकमध्ये जर घेतलं तर हे त्याला बऱ्याच शेतकऱ्यांना सपोर्ट देण्याची गरज पडेल. पण या काकाजीला सपोर्ट देण्याची केळी बागेला कशीच गरज पडणार नाही. एक विशेष बेनिफिट ते मिळालं 50-50% आणि ग्रोथ खरंच छान आहे. बाग ग्रीनरी भरपूर आहे. पुन्हा आच्छादनाकडे विशेष लक्ष दिलं. नमस्कार.